जीवन हे संपूर्ण आपल्या नियंत्रणात आहे, पण तुम्ही वर्तमान काळात जगत असाल तर. जी माणसं विचारांमध्ये भूतकाळामध्ये जगत असतात त्यांचं ध्यान तिकडे असतं. जगत असतात म्हणजे त्यांचं ध्यान तिथे असतं. लक्ष जे आहे आपलं ते तिथं असतं. मग ते नेहमी कंपॅरिझन मध्ये जगतात. मग आत्ताचा अनुभव तेव्हाचा अनुभव, आत्ताचा अनुभव उद्याचा अनुभव, याच्यामध्ये ते काय झालेले असतात, गुरफटलेले असतात. तुमच्या समोर जे आलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही परिपूर्णतेने उतरला तर तुम्हाला प्रत्येक क्षण हा बहराचा आहे. श्रीमंतांच्या घरामध्ये रोजच दिवाळी असते, मग तुमच्या घरात पण रोज दिवाळी येईल ना. तुम्ही मेहनत करा ना. तुम्ही तुमच्या गरजा, तुम्ही तुमच्या आजच्या सवयी, तुमचा जो आराम आहे, तुमचा जो आळस आहे, जे अज्ञान आहे, जो अहंकार आहे, याला तिलांजली द्या. त्याची राख रांगोळी करा, साधना करा, अभ्यास करा, मेहनत करा, कष्ट करा. तुमच्याकडे पैसे का नाही येऊ शकत? प्रत्येक जण बहरू शकतो, परंतु आपण समर्पित होत नाही. आपण म्हणतो नाही एवढ्यात बरं आहे, ठेवले आलं ते तैशीच राहा. रुखी पण सुखी. कोरडी भाकर का खाणं होईना, पण सुखी राहावा माणसाने. काय कोरडी भाकर खाण्यामध्ये काय सुख? एखाद्या भिकाऱ्याने हे वाक्य वापरलं तर पटतंय, पण जो धडधाकट आहे त्यांनी असं वाक्य वापरावं ज्याला संधी आहे खूप सारं करण्याची, त्याच्याकडे बुद्धी आहे. आणि म्हणून जीवनामध्ये माणसं बहराच्या दिशेने का जात नाही? कारण त्यांचं लक्ष जीवनाकडे नसतं. त्यांचं लक्ष एक शरीराच्या भोगांकडे असतं किंवा मनाच्या कामनेकडे. शरीराच्या स्तरावर वेदना तुम्हाला पण आहे, वासना तुम्हाला पण आहे, मला पण आहे, परंतु मी ते बघू शकतो. तेवढंच फरक आहे. मी जरा साक्षी आहे, एवढंच. आपण सद्गुण एवढे सिद्ध नाही, योगी नाही, परंतु आपण त्या मार्गावरती एक पाऊल पुढे सरकू शकतो, हे मी तुम्हाला सांगतो. तुमच्या जीवनाकडे तुमचं लक्ष जर असेल तर तुमच्या शरीरामध्ये काय घडते, का घडते हे लगेच तुम्हाला कळेल. कोणामुळे घडते? माझ्या डोक्यामध्ये असे विचार येत आहेत, कोणामुळे येत आहे हे जर तुम्हाला दिसायला लागलं तर आपोआप तुमच्या जीवनामध्ये जे गरजेचं आहे तेच तुम्ही करा. त्याच भोगामध्ये उतरा. आणि जरी उतरला तर दुसऱ्याच्या आनंदासाठी उतरा, स्वतःला काही इच्छा नाही. पुण्याच्या मार्गाने कमवलेला पैसा देखील तुमची जर नीतिमत्ता चांगली नसेल, तुमचं ध्यान नसेल, तर तुम्हाला पुढे घेऊन जातील, नरकामध्ये घेऊन जातील. उलट मी तर असं म्हणजे पुण्याच्या मार्गाने कमवलेली संपत्ती तुम्हाला कधीच पाप नाही करू द्या, आणि तुम्ही केलं तर तुम्हाला माफ नाही करणार. पापी मार्गाने कमवलेली संपत्ती तुम्हाला तुमचं आयुष्य पूर्ण भोगामध्ये घालवायला मदत करेल आणि तुमचं सगळं पुण्य नष्ट करेल. पण पुण्यवान मार्गाने कमवलेली संपत्ती आहे ती तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला पाप करूच देणार नाही. ती तुम्हाला संपून टाकेल, तुमचं आयुष्य संपून टाकेल, पण तुम्हाला पाप नाही करून देणार. कमीत कमी पुढचा जन्म तरी कसा मिळेल, चांगला. शिस्त ज्या शाळेमध्ये असते त्या शाळेमध्ये मुलांना फार गैरसोय असते, विद्यार्थ्यांना फार त्रास असतो, जाच असतो. त्यांना त्यांचं आयुष्य चांगलं जगता येत नाही, मौज करता येत नाही, परंतु त्यांचं पुढचं आयुष्य काय असतं, एकदम सुंदर. तुमच्या जीवनाच्या जगण्याच्या माध्यमातून दुसऱ्यांचं कल्याण व्हायला लागतं, दुसऱ्यांच्या जीवनामध्ये प्रकाश यायला लागतो, दुसऱ्यांच्या जीवनामध्ये समृद्धी यायला लागते, दुसऱ्यांच्या जीवनामध्ये आरोग्य यायला लागतं, दुसऱ्यांच्या जीवनामध्ये समाधान आणि तृप्ती यायला लागते. हे जेव्हा तुमच्या जीवनाच्या संपर्कात आल्यानंतर व्हायला लागतं तेव्हा तुमचं जीवन काय येतं, बरं. तुमच्या नसण्याने जेव्हा लोकांना त्रास व्हायला लागतो, तुमच्या असण्याने जेव्हा लोकांना आनंद व्हायला लागतो, तुमचं जीवन बहरलेलं आहे. लहान मुलगा जर लय आकांड तांडव करायला लागला त्याच्याकडे लक्षात देऊ नका, किती पण आवडू द्या, लक्षात देऊ नका त्याच्याकडे, व्यापाप गप्प बसतं. कळलं का तुम्हाला? तुम्ही एवढं लक्ष द्याल तेवढं त्याच्या वेगाने काय करतं, ओरडतं. हे शरीर पण तसंच आहे आणि हे मन पण तसंच आहे. त्याला ताकद तुमच्याकडून मिळते, तुम्ही लक्ष देता म्हणून ताकद मिळते. लक्ष द्यायचं बंद करा, त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपोआप तुमचं लक्ष कोणाकडे जाणार आहे, तुमच्यातल्या जीवनाकडे गेलं पाहिजे, बाहेरच्या संसाराकडे नाही गेलं पाहिजे. मग बाहेर जो दिसतो तो संसार आहे आणि तुमचं जे आहे आज आतमध्ये ते तुमचं जीवन आहे. आणि म्हणून स्वतःला सतत जागृत ठेवणं, आतमध्ये बोध जागृत ठेवणं आणि संयमित ठेवणं, शरीराला आणि मनाला आपल्या ताब्यात ठेवणं, हेच तुमचं जीवन भरून येण्यासाठीचं सर्वात मोठं काय आहे, राजमार्ग आहे. मित्रहो, जीवन हे संपूर्ण आपल्या नियंत्रणात आहे, पण तुम्ही वर्तमान काळात जगत असाल तर. जी माणसं विचारांमध्ये भूतकाळामध्ये जगत असतात त्यांचं ध्यान तिकडे असतं. जगत असतात म्हणजे त्यांचं ध्यान तिथे असतं. लक्ष जे आहे आपलं ते तिथं असतं. मग ते नेहमी कंपॅरिझन मध्ये जगतात. मग आत्ताचा अनुभव तेव्हाचा अनुभव, आत्ताचा अनुभव उद्याचा अनुभव, याच्यामध्ये ते काय झालेले असतात, गुरफटलेले असतात. तुमच्या समोर जे आलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही परिपूर्णतेने उतरलात तर तुम्हाला प्रत्येक क्षण हा बहराचा आहे. तुम्हाला विशिष्ट क्षणच बहराचा राहणार नाही. मग बहराच्या बाबतीत काय बोलता येते की तुमचं जीवन बहरून येणं म्हणजे काय, जसं एखाद्या वनस्पतीला, एखाद्या झाडाला सुंदर अशा प्रकारे फुलं येतात आणि त्याला फळधारणा होणार असते, त्या काळामध्ये तो जो सुगंध पसरतो त्याला बहर असं म्हणतात. फुलांनी ते पूर्णपणे लगडून जाणं. कुठलंही झाड ज्यावेळेस फुलांवर असतं तेव्हा कसं वाटतं, ऊर्जावान वाटतं. कुठल्याही झाड घ्या, त्याच्यावर जेव्हा फुलं येतात तेव्हा ते बघायला कसं वाटतं, अतिशय आकर्षक, अतिशय सुंदर, अतिशय मोहक अशा प्रकारे त्याचं काय असतं, दिसणं असतं, असणं असतं. तसं तुमचं जीवन बहरामध्ये आलेलं आहे हे कशावर ओळखायचं, तुमच्या आजूबाजूला कुणीतरी आकर्षित होत आहे. तरुणपणामध्ये सगळेच बहरात येतात,
लक्षामध्ये. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्ही आमचं जीवन बहराकडे नेण्याच्या ऐवजी ते कुठं चाललेलं आहे, अधोगतीकडे चाललेलं आहे. मग ते बहराच्या उच्च अवस्थेला कधी येतं, जेव्हा जवानीमध्ये येतं, पण ते प्रकृतीमुळे येतं. मग तो काळ प्रकृतीमुळे आलाय, मग तो प्रकृतीमुळे सोबत जाणार पण आहे. पण त्या काळामध्ये तुम्हाला ही प्रकृती काय दाखवते, एक झलक दाखवते का तुमच्या जीवनामध्ये किती सुंदरता येऊ शकते. बघा, लग्नाच्या विषयी लोक खूप सेन्सिटिव्ह असतात, स्वतःच्या लग्नाविषयी खूप सेन्सिटिव्ह असतात. त्या काळामध्ये त्यांचं मन, त्यांचं शरीर, त्यांच्या भावना अतिशय तीव्र स्वरूपामध्ये जागृत असतात. त्यांना थोडीशी गोष्ट खटकली कुठे, त्याचे मोठे परिणाम होतात. होतात की नाही? मग ती जी संवेदनशीलता आहे, ती संवेदनशीलता तुमची थ्रू आउट द लाईफ का नाही राहत? जीवनाविषयी तुमची संवेदनशीलता का नाही राहत? कारण ती संवेदनशीलता साध्य करण्यासाठी तुम्हाला साधना करण्याची गरज आहे, त्यासाठी मेहनत करण्याची गरज आहे. जसं आपण म्हणतो की श्रीमंतांच्या घरामध्ये रोजच दिवाळी असते, मग तुमच्या घरात पण रोज दिवाळी येईल ना. तुम्ही मेहनत करा ना. तुम्ही तुमच्या गरजा, तुम्ही तुमच्या आजच्या सवयी, तुमचा जो आराम आहे, तुमचा जो आळस आहे, जे अज्ञान आहे, जो अहंकार आहे, याला तिलांजली द्या. याची राख रांगोळी करा, साधना करा, अभ्यास करा, मेहनत करा, कष्ट करा. तुमच्याकडे पैसे का नाही येऊ शकत? प्रत्येक जण बहरू शकतो, परंतु आपण समर्पित होत नाही. आपण म्हणतो नाही एवढ्यात बरं आहे, हा ठेवले अनंत तैसेच राहा. रुखी पण सुखी. कुरडी भाकर का खाणं होईना, पण सुखी राहावा माणसाने. काय कुरडी भाकर खाण्यामध्ये काय सुख आहे? हा हॅलो, एखाद्या भिकाऱ्याने हे वाक्य वापरलं तर पटतंय, पण जो धडधाकट आहे त्यांनी असं वाक्य वापरावं, ज्याला संधी आहे खूप सारं करण्याची, त्याच्याकडे बुद्धी आहे. आणि म्हणून जीवनामध्ये माणसं बहराच्या दिशेने का जात नाही? कारण त्यांचं लक्ष जीवनाकडे नसतं, त्यांचं लक्ष एक तर शरीराच्या भोगांकडे असतं किंवा मनाच्या कामनेकडे असतं. शरीराच्या काय वासना आहे? या इंद्रियांना, जेवढे इंद्रिय आहेत आपले, त्या सगळ्या इंद्रियांना काहीतरी भोग घ्यायचा आहे, ह्या शरीराच्या वासना आहे. बघा, 5 स्टार हॉटेलमध्ये जे खाद्यपदार्थ असतात ते खूप सुंदर प्रकारे काय केलेले असतात, सजवलेले असतात. का बरं, कोण सांगतं मला? सर्वात प्रथम माणूस हा डोळ्याने खातो. डोळे पहिले कुठल्याही पदार्थाचं काय करतात, भोग घेतात. हो, कारण खेळ हा सगळा, भोगाचा खेळ हा सगळा ऊर्जेशी आहे, पदार्थाशी नाही आहे. वासना झाली पाहिजे. आपण कधी कधी असं म्हणतो नाही आज वासनाच नाही, म्हणजे वासना पण गरजेची आहे. तुम्ही नेहमी सांगता की वासना कधी पूर्ण होऊ शकत नाही, आणि तुम्ही आज काय म्हणता, वासना पण झाली पाहिजे. शरीराच्या स्तरावर वासना होणं गरजेचं आहे, पण त्या स्तरावर अडकून राहणं चुकीचं आहे. जेव्हा तुम्हाला खायचं आहे, जेव्हा तुम्ही भोजन घेणार आहात, तेव्हा वासना झाली पाहिजे. तुमच्या घरात जेवायला बसल्यावर तुमची वासना होत नाही, पण हॉटेलमध्ये तुमची पहिली वासना होती. ही विकृती आहे. ते कायम त्या हॉटेलच्या जेवणाशी याची तुलना करणार. काय तिथं गेल्यावर सुखी नाही, कारण पैसे द्यावं लागणार आहे. तिकडे गेल्यावर ती किंमत पाहत. अहो, फुकट एखाद्याने खाऊ घातलं तर ते विचार करतं याला परत खाऊ घालावं लागेल. ते कुठंच सुखी नाही. शरीराच्या स्तरावर तुमच्याकडे हे बोध पाहिजे, काही शरीर काय करते, त्याची वासना जी आहे ती कायम ती जागृत राहते. परंतु त्याची वासना आम्ही तेव्हाच पूर्ण केली पाहिजे जेव्हा त्याला इंधनाची गरज आहे, जेव्हा त्याला त्या प्रक्रियेची गरज आहे. वासनेमध्ये उतरणं वाईट नाहीये, पण तुमचा बोध जागृत असणं गरजेचं आहे. आता याचा अर्थ काय होतो? उदाहरणार्थ, तुम्ही पण आजारी पडता, तुम्हाला पण सर्दी होते, व्हायरल होतं, मला पण झालं. डोकं तुमचं पण दुखतं, माझं पण दुखतं. कितीतरी वर्षांनी, 4-5 वर्षांनी माझं डोकं काल रात्री एवढं भयंकर दुखलं, परवा दिवशी रात्री पण दुखलं होतं, पण ते सहन करण्यासारखं होतं. काल रात्री 2 वाजता बरोबर, परवा दिवशी पण 2 वाजता, आणि काल रात्री पण 2 वाजता, आणि परफेक्ट त्याच टायमिंगला एक कुत्रा भुकतो. त्याच्या त्या फ्रिक्वेन्सीमुळे मला काय होतो? बघा, साधू संत जंगलामध्ये का निघून जातात? जेव्हा ते संवेदनशील बनतात, ते आजूबाजूच्या वातावरणाचा त्यांच्यावर काय होतो? परिणाम होतो. तशी संवेदनशीलता तुमच्यामध्ये जर आली तर तुमचं जीवन हे असं सगळ्यांसाठी काय बनतं? ओपन बनतं. बरोबर ना? जो माणूस संवेदनशील असतो तेव्हा पटकन प्रभाव होतो. ते डोकं एवढं दुखलं प्रचंड, मी झोपेतच, सहन होण्याच्या पलीकडच्या वेदना, सर्दीमध्ये डोकं दुखतंच ना, तर हे भयंकर दुःख.
तर तेव्हा मला कळलं की डोकं दुखण्याची आणि खोकला येण्याचं एकच कारण आहे. काय कारण आहे? शरीराला काय कमी पडणं? ऑक्सिजन कमी पडणं. आपलं शरीर जेव्हा ॲसिडिक होतं तेव्हा शरीराची आग आग होते. ॲसिडने शरीर आतमध्ये जळतं. म्हणजे तुमच्या जठरामधलं जे ॲसिड आहे लिव्हरमधलं, ते रक्तवाहिन्यांच्या माध्यमातून आतड्याद्वारे कुठं पसरतं? पूर्ण पेशींमध्ये, आणि त्या पेशींमधला पीएच काय होतो? कमी होतो, आणि तो कमी झाला की त्याला बर्निंग सुरू होतं आणि आपलं पूर्ण शरीर असं कणकण कणकण करतं. शरीरामध्ये टॉक्सिसिटी बाहेर पडत नाही, ॲसिडिक मटेरियल बाहेर पडत नाही, आणि त्याच्यामुळे शरीर धीमं चालतं. ही जी धीमी होणारी प्रोसेस आहे ती तुमच्यामध्ये पेन तयार करते. मग अशा वेळेस ऑक्सिजनची लेवल घटते आणि मेंदूला जेव्हा ऑक्सिजन कमी पडतो तर मेंदू भयंकर प्रकारे वेदना सुरू करतो, जेणेकरून तुम्ही ऑक्सिजनची पूर्तता करावी. तर मला हे माहीत होतं आतमध्ये खोलवर. मी झोपेलाच होतो. झोपेमध्येच मी अर्धा तास दीर्घ श्वास घ्यायला सुरुवात केली. 20-25 मिनिटामध्ये डोकं दुखायचं पूर्ण थांबलं आणि मी नॉर्मल झालो. आणि मी रात्री 2:30 वाजता झोपी गेलो. मला सांगायचं काय, शरीराच्या स्तरावर वेदना तुम्हाला पण आहे, वासना तुम्हाला पण आहे, मला पण आहे, परंतु मी ते बघू शकतो. तेवढंच फरक आहे. मी जरा साक्षी आहे, एवढंच आहे. आपण सद्गुरून एवढे सिद्ध नाही, योगी नाही, परंतु आपण त्या मार्गावरती एक पाऊल पुढे सरकू शकतो, हे मी तुम्हाला सांगतो. तुमच्या जीवनाकडे तुमचं लक्ष जर असेल तर तुमच्या शरीरामध्ये काय घडतंय, का घडतंय, हे लगेच तुम्हाला कळेल. कोणामुळे घडतंय? माझ्या डोक्यामध्ये असे विचार येत आहेत तर कोणामुळे येत आहे, हे जर तुम्हाला दिसायला लागलं तर आपोआप तुमच्या जीवनामध्ये जे गरजेचं आहे तेच तुम्ही करा. त्याच भोगामध्ये उतरा. आणि जरी उतरला तर दुसऱ्याच्या आनंदासाठी उतरा. स्वतःला काही इच्छा नाही. सद्गुरूंना आज जगण्याची काहीच इच्छा नाही, पण तरी ते जिवंत आहे. कोणासाठी? ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. त्यांचं प्रेम आहे त्यांच्या सर्व शिष्यांवरती. त्या शिष्यांच्या इच्छेसाठी ते आज जिवंत आहे. त्यांची स्वतःची काही इच्छा नाही. बघा, भोगायला जर गेलं तर या संसारामधली संपत्ती सुद्धा अपुरी पडणार. मी जर म्हटलो नाही मला मंगळावरच जायचे राहायला, तर या पृथ्वीवरची सगळी संपत्ती कमी पडेल. हॅलो, भोगाचा विषय सोडा, परंतु पैशासाठी नाही. मग ह्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं कल्याण व्हावं, लोकांना व्यवसाय मिळावे, तुमच्यासारख्या तरुणांचं करिअर घडावं, म्हणून मी प्रयत्न करतो. म्हणून मी जे पैसे कमवण्याचे थेट मार्ग आहेत, शॉर्टकट्स, ज्याला आपण मार्केटिंग म्हणतो, डिजिटल मार्केटिंग असेल, सोशल मीडियाच्या नंतर आपला जो न्यूज मीडिया आहे किंवा एंटरटेनमेंट मीडिया आहे, टी व्ही चॅनल्स, न्यूजपेपर्स, या माध्यमातून, होल्डिंग्स, या सगळ्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणे प्रचार करून सुद्धा बिझनेस करू शकतो. आपल्या सोबत असलेली माणसं घडवणं ही त्याची पहिलं प्रायोरिटी आहे. आपण पाहिलं काही लोकांचं आयुष्य आपण बदललं, शेतकऱ्यांचं किंवा काही लोकांचं, डिस्ट्रीब्युटर लोकांचं, पण त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी कमवलेल्या संपत्तीचा, त्यांनी कमवलेल्या नावलौकिकेचा त्यांनी काय केला? दुरुपयोग केला की नाही केला? म्हणजे पुण्याच्या मार्गाने कमवलेला पैसा देखील, तुमची जर नीतिमत्ता चांगली नसेल, तुमचं ध्यान नसेल, तर तुम्हाला कुठे घेऊन जाते? नरकामध्ये घेऊन जाते. उलट मी तर असं म्हणजे पुण्याच्या मार्गाने कमवलेली संपत्ती तुम्हाला कधीच पाप नाही करू देणार, आणि तुम्ही केलं तर तुम्हाला माफ नाही करणार. पापी मार्गाने कमवलेली संपत्ती तुम्हाला तुमचं आयुष्य पूर्ण भोगामध्ये घालवायला मदत करेल आणि तुमचं सगळं पुण्य नष्ट करेल. पण पुण्यवान मार्गाने कमवलेली संपत्ती आहे ती तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला पाप करूच देणार नाही. ती तुम्हाला संपून टाकेल, तुमचं आयुष्य संपून टाकेल, पण तुम्हाला पाप नाही करून देणार. कमीत कमी पुढचा जन्म तरी कसा मिळेल? चांगला मिळेल. शिस्त ज्या शाळेमध्ये असते त्या शाळेमध्ये मुलांना फार गैरसोय असते, विद्यार्थ्यांना फार त्रास असतो, जाच असतो. त्यांना त्यांचं आयुष्य चांगलं जगता येत नाही, मौज करता येत नाही, परंतु त्यांचं पुढचं आयुष्य काय असतं? एकदम सुंदर असतं. तसंच आहे. मग तुम्हाला जीवनामध्ये जर बहरून यायचंय, बहरून येणं म्हणजे काय की लोकांना तुमच्याबद्दल आकर्षण निर्माण होणं, लोकांना तुमच्याकडनं त्यांच्या जीवनाचे यशाचं रहस्य सापडणं, त्यांच्या समस्यांवरचा उपाय सापडणं, तुमच्या सभोवताली येऊन त्यांच्यामध्ये आनंद उत्पन्न होणं, तुमच्या सुगंधाने ते सुगंधित होणं, म्हणजे बहर येणं आहे. एखादा कलाकार जेव्हा सुंदर चित्र काढायला लागतो तेव्हा त्याची चित्र बघून त्याचे जे चाहते असतात ते काय होता? आनंदित होता. एखाद्या गायकाचं गाणं ऐकून
जेव्हा श्रोते आनंदित होता, त्यासाठी पागल होता, तेव्हा त्याचं गाणं कशामध्ये येतं? बहरामध्ये. गातो तो पहिलाही होता, हॅलो. परंतु आता जेव्हा ऐकणारे कोणीतरी आहे, तेव्हा त्याचा त्या गाण्याला काय येतो? बहर येतो. आणि बहर आल्यानंतर तुमच्याकडनं मोठ्या प्रमाणामध्ये परोपकार होतो. हे दुसरं लक्षण आहे. तुमच्या जीवनाच्या जगण्याच्या माध्यमातून दुसऱ्यांचं कल्याण व्हायला लागतं. दुसऱ्यांच्या जीवनामध्ये प्रकाश यायला लागतो. दुसऱ्यांच्या जीवनामध्ये समृद्धी यायला लागते. दुसऱ्यांच्या जीवनामध्ये आरोग्य यायला लागतं. दुसऱ्यांच्या जीवनामध्ये समाधान आणि तृप्ती यायला लागते. हे जेव्हा तुमच्या जीवनाच्या संपर्कात आल्यानंतर व्हायला लागतं, तेव्हा तुमचं जीवन काय येतं? बहरून. तुमच्या नसण्याने जेव्हा लोकांना त्रास व्हायला लागतो, तुमच्या असण्याने जेव्हा लोकांना आनंद व्हायला लागतो, हे तुमचं जीवन बहरलेलं आहे सर. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगता की हे जर तुमचं जीवन भरून आणायचं असेल तर तुम्ही लक्ष कुठे दिलं पाहिजे? जीवनाकडे. आमचं लक्ष भरकटतं. आम्ही शरीराला जीवन समजतो. शरीराचे भोगणं म्हणजे जीवन समजतो. मनाच्या कामना पूर्ण करणं म्हणजे जीवन समजतो. आणि म्हणून आम्ही भरकटतो. आणि ते भरकटण्याच्या ऐवजी सतत लक्ष जीवनाकडे कधी केंद्रित होऊ शकतं? जेव्हा तुम्ही वर्तमान काळामध्ये पूर्णपणे काय व्हाल? समर्पित व्हाल. जे तुमच्या समोर आहे. सगळ्यात सोपी पद्धत काय? जीवनावर लक्ष ठेवण्याची. तुम्ही जिथे आहात ना, तिथेच तुमचं शरीर, तिथेच तुमचं मन आणि तिथेच तुमच्या भावना पण काय पाहिजे? जोडलेल्या पाहिजे. बस. मग आपण जे करतो तिथे आपलं मन नसतं, नाहीतर भावना नसते. जसं मी सांगितलं की शरीर आपण शुद्ध करतो, स्वच्छ करतो, पण मन स्वच्छ करत नाही. स्वच्छ मन म्हणजे काय? ही काच स्वच्छ म्हणजे काय? मी नेहमी उदाहरण सांगत असतो. काच स्वच्छ कधी म्हणतो आपण? जेव्हा ती असल्याची जाणीवच होत नाही तेव्हा ती स्वच्छ असते. हे डोकं आहे, पण कधी आहे? जेव्हा ते निरोगी आहे. दुखतं तेव्हाच कळतं आपल्याला हे प्रॉब्लेम आहे. तुमचं मन पारदर्शक झालं पाहिजे. आपलं मन पारदर्शक आहे सर. आपण एखाद्याने आपल्या मनातलं होतं, बरा मन कवडा आहे तू. मन कवड्यापासून लोक लांब पळतात. तू मला एकटाच भेट, असं माणसात नको भेटत जाऊ. मग मनकवड्या माणसांच्या बाबतीमध्ये तुम्ही एक तर त्याच्या प्रेमात पडता किंवा त्याच्यापासून सावध राहता. तुम्ही प्रेमात का पडता? ती पण मनाची चालबाजी आहे. हो, याला गुंडाळून घ्या, नाही तर आपली पोल खोलेला. म्हणजे ह्या मनाचे खेळ फार खोलवर आहे. आणि म्हणून आपण एक लक्षात घ्या की लक्ष आपलं ना शरीराकडे पाहिजे ना मनाकडे पाहिजे. आपलं लक्ष सतत कशावर पाहिजे? जीवनाकडे पाहिजे. आणि जीवन माझं आनंदित आहे का? मी सत्याच्या मार्गाने चाललेलो आहे का? आणि माझ्यामुळे कोणाच्या जीवनामध्ये आनंद येतोय का? मी असल्याने या जगाला काही फरक पडतोय का? हा विचार तुमच्या डोक्यामध्ये आला पाहिजे. बरोबर आहे ना? म्हणजे तुमच्या शरीराला आणि मनाला वर्तमान काळात बांधून ठेवणं म्हणजे लक्ष जीवनाकडे देणं. जर ह्या दोघांच्या हालचाली झाल्या तर जीवनाकडे लक्ष राहत नाही. लक्षात ठेवा. शरीर आणि मन आणि असंच आहे. हो, एवढं सोपं आहे का ते? ते असं असं करायला लावेल, ते असं असं करायला लावेल, ते असं असं करायला लावेल. ते शरीर आहे. ते एवढं सोपं वाटलं तुम्हाला? तुम्ही जेवढा जास्त प्रामाणिकपणे प्रयत्न कराल तेवढं ते बगावत करणार. कोण? शरीर. ते आवाज काढेल, ते हालचाली करेल, आरडाओरडा करेल, विरोध करेल, तुमचं लक्ष भरकटवेल, खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला अडचणीत आणेल. सुरुवातीला काही काही नंतर डायरेक्ट चक्कर येत. हे फार खेळ अवघड आहे मनाचे. म्हणून तुम्हाला मी काय म्हटलो, अरे रावण तिथे हारला, तुमचा माझा काय विषय आहे? बरोबर आहे ना? आणि म्हणून आपण त्या मनाशी लढायचं नाही. मनाशी लढला तर तुम्ही हारणार. मग त्याच्यापासून काय बनवा? त्याचा खेळ बघा, लांबून बघा. शरीराचं पण बघा, मनाचं बघा. त्याला ओरडू द्या, काय ओरडायचं ते. हे लहान मुलांच्या बाबतीत मी नेहमी सांगत असतो. लहान मुलगा जर लय आकांड तांडव करायला लागला त्याच्याकडे लक्षात देऊ नका. किती पण आवडू द्या, लक्षात देऊ नका त्याच्याकडे. ते आपाप गप्प बसतं. कळलं का तुम्हाला? तुम्ही एवढं लक्ष द्याल तेवढं ते जास्त वेगाने काय करतं? ओरडतं. हे शरीर पण तसंच आहे आणि हे मन पण तसंच आहे. त्याला ताकद तुमच्याकडून मिळते. तुम्ही लक्ष देता म्हणून ताकद मिळते. लक्ष द्यायचं बंद करा. त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपोआप तुमचं लक्ष कोणाकडे जाणार आहे? तुमच्यातल्या जीवनाकडे गेलं पाहिजे. बाहेरच्या संसाराकडे नाही गेलं पाहिजे. मग बाहेर जो दिसतो तो संसार आहे आणि तुमचं जे आहे आज आतमध्ये ते तुमचं जीवन आहे. आणि म्हणून
स्वतःला सतत जागृत ठेवणं, आतमध्ये बोध जागृत ठेवणं आणि संयमित ठेवणं, शरीराला आणि मनाला आपल्या ताब्यात ठेवणं, हेच तुमचं जीवन भरून येण्यासाठीचं सर्वात मोठं काय आहे, राजमार्ग आहे. धन्यवाद.